नमस्कार मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी शरद तायडे महाराणा प्रताप विद्यालय भुसवड तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इतिहास विषयातील मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा मागच्या तासाला आपण अभ्यास सुरू केलेला आहे. यामध्ये मनोरंजनाची आवश्यकता हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याचा मागच्या तासाला आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आज आपल्याला लोकनाट्य जे भारतीय संस्कृतीमध्ये आहे, इतिहासामध्ये लोकनाट्याने जो इतिहास घडवलेला आहे त्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, लोकनाट्य हा जो मनोरंजनाचा प्रकार आहे, या मनोरंजनाच्या प्रकारामध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग या मुद्द्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, कठपुतळ्यांचा जो प्रयोग आहे याचा जर आपण इतिहास शोधला, याची जर पूर्वपीठिका पूर्वपरंपरा शोधण्याचा प्रयत्न केला तर ती पार आपल्याला प्राचीन काळामध्ये घेऊन जाते. मोहिंजोदडो, हडप्पा, ग्रीस संस्कृती व इजिप्त इथं जे उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये मातीच्या बाहुल्यांचे काही अवशेष सापडले. त्या अवशेषांच्या संशोधावरनं, त्याच्या रिसर्चवरनं जे इतिहासकारांनी त्याचं अध्ययन केलं, त्याचा जो अभ्यास केला, त्याचं जे संशोधन केलं, त्यावरनं एक गोष्ट प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली की या प्राचीन काळांमध्ये या वेगवेगळ्या देशांमध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग हा त्या काळातला मनोरंजनाचा एक भाग होता आणि लोक आपला शीण घालवण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्यांचा उपयोग त्या काळामध्ये करत होते, हे त्यावरनं लक्षात येतं. मित्रांनो, ही जी कळसूत्री असते याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. आता यामध्ये काय असतं, एक सूत्रधार असतो आणि तो सूत्रधार त्या बाहुल्यांना, ज्या ते बाहुल्यांचे वेगवेगळे प्रकार असतात त्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत असतो. मग हा कठपुतळ्यांचा खेळ दाखवणारा व्यक्ती हा स्वतःच एक कलावंत असतो, कारण त्याला समाजामध्ये, देशामध्ये असलेल्या विविध ज्या परंपरा आहे, गोष्टी आहे, रूढी आहे, चालीरीती आहे, चांगल्या वाईट गोष्टी आहे, या लोकांपर्यंत या कठपुतळ्यांच्या माध्यमातून पोहोचवायच्या असतात आणि समाजाचं प्रबोधनसुद्धा त्याला करायचं असतं. त्यामुळे या माणसाची दूरदृष्टी, चाणाक्ष वृत्ती आणि सूक्ष्म निरीक्षण क्षमता ही खूप अचूक असते. त्याला समाजाची जाण असते आणि समाजातल्या प्रश्नांची सुद्धा त्याला जाणीव असते आणि त्या माध्यमातून तो वेगवेगळ्या प्रकारच्या या कठपुतळ्यांच्या खेळामधून वेगवेगळ्या प्रकारे समाजाचं प्रबोधन करत असतो. मित्रांनो, या बाहुल्यांचा जर उल्लेख आपण प्राचीन काळामध्ये अजून काही ग्रंथांचं वाचन केलं तर ते पंचतंत्र आणि महाभारत यामध्ये सुद्धा खेळांचा उल्लेख आढळलेला आहे. म्हणजे महाभारतामध्ये आणि पंचतंत्र या ज्या कथा आहे या ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळतो. म्हणजे कठपुतळ्यांचा जो खेळ आहे, कळसूत्रीचा जो खेळ आहे, हा किती प्राचीन आहे हे त्यावरनं लक्षात येतं. मित्रांनो, प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, कोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत. या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. कठपुतळ्यांच्या खेळाच्या 2 पद्धती आहे, एक राजस्थानी पद्धत आणि एक दाक्षिणात्य पद्धत. उत्तर भारत, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यात कठपुतळ्यांचे प्रयोग करणारे कलावंत आहेत. कठपुतळ्यांची प्रयोग रंगवण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. सूत्रधाराला एक लहान रंगमंच इथं प्राप्त होतो. त्या रंगमंचावरनंच प्रकाश, ध्वनी यांचा सूचक उपयोग करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्यांचा वापर करून, मग त्यामध्ये छायाबाहुली, हातबाहुली, काठीबाहुली आणि सूत्रबाहुली या अशा प्रकारच्या बाहुल्यांचा उपयोग करतो आणि त्या माध्यमातून तो व्यक्ती, मित्रांनो,
या बाहुल्यांचा उपयोग करून, हे बाहुलीचे प्रकार आहे, या बाहुल्यांचा उपयोग करून त्याला जे समाजापर्यंत पोहोचवायचं आहे, त्याला जे परिवर्तन घडवायचं आहे, त्याला जे लोकांचं मनोरंजन करायचं आहे आणि लोकांचं मनोरंजन करून त्याला लोकांकडून काहीतरी प्राप्त पण करायचं आहे, त्याचं कुटुंब चालवण्यासाठी त्याला अर्थ प्राप्ती झाली पाहिजे, म्हणून तो या माध्यमातून त्या प्रकारे कठपुतल्यांचे खेळ सादर करत असतो. अशा प्रकारे मित्रांनो याचे हे प्रकार आहे. पहिला आहे छाया बाहुली प्रकार, दुसरा आहे हात बाहुली, तिसरा आहे काठी बाहुली आणि चौथा आहे सूत्र बाहुली. या 4 प्रकारच्या बाहुल्यांच्या प्रकारावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कठपुतल्यांच्या बाहुलीचे प्रकार, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्यामध्ये तुम्हाला असे 4 प्रकारे कृती करून उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो अशा 4 कृतीच्या माध्यमातून तुम्ही ते उत्तर त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो भाग आहे तो आहे दशावतारी नाटके. आता मित्रांनो हा दशावतारी नाटके काय आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परमेश्वर भगवंत विष्णू यांचे 10 अवतारांचा उल्लेख आहे. मग त्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की हे जे 10 परमेश्वराचे अवतार आहे, या 10 परमेश्वरांच्या अवतारावरती आधारित त्यांच्या काळामध्ये या भगवंतांनी ज्या ज्या काळामध्ये जो जो अवतार घेतलेला आहे त्या अवतार घेऊन त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे ते कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य दशावतारी नाटकाच्या माध्यमातून, या लोकनाट्याच्या माध्यमातून भारतात केलं जातं. मित्रांनो दशावतारी हा जो नाट्य प्रकार आहे हा महाराष्ट्रातला एक लोकप्रिय लोकनाट्याचा प्रकार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर या नाट्यामध्ये, या दशावतारी नाट्यामध्ये भगवान विष्णूंचे हे जे 10 अवतार आहे यांचं कार्य त्या लोकनाट्याच्या माध्यमातून मांडलं जातं. या नाटकाची सुरुवात सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीला आव्हान करून केली जाते. आता दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग हे पद्यमय असतात. त्यानंतर काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. मित्रांनो त्यामधला जो एक चित्ररूपाने पुस्तकामध्ये आपल्याला एक भाग दिलेला आहे, हा दशावतारी नाटकाचा एक भाग आहे, एक चित्र म्हणून तुम्हाला तो दाखवण्यात आलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक असे कलावंत आहे की ते या दशावतारी नाटकाचे प्रयोग करायचे. त्यामध्ये आपण यांचा विचार करू शकतो. 18व्या शतकातील श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळाचा एक फळ उभा केला. फळ म्हणजे काय, एक संघ, एक गट, आणि हा गट संपूर्ण महाराष्ट्रभर फिरला आणि दशावतारी नाटक यांनी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामध्ये लोकांच्या मनावरती रुजवलं, कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. त्यानंतर विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्य तंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. म्हणून या 2 लोकांची नावं तुम्ही लक्षात ठेवायची. एक श्यामजी नाईक काळे आणि विष्णुदास भावे, या दोघांनी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये या नाट्य प्रकाराला पोहोचवलेलं आहे. मित्रांनो त्याच्यानंतर अजूनही आपण जर पुढे गेलो तर या दशावतारी नाटकाची पूर्वपीठिका आपल्याला वेगवेगळ्या नाटकांपर्यंत घेऊन जाते. वेगवेगळ्या नाटकांमध्ये त्याचा उपयोग आपल्याला जाणवलेला आहे, दिसलेला आहे. त्याच्यानंतर जो पुढचा लोकनाट्याचा प्रकार आहे तो भजन. आता हे भजन कशा प्रकारे सादर केलं जातं हे तुम्ही वेगवेगळ्या TV चॅनलवरती भजन ऐकून बघितलं असेल की जे भजन करणारे गायक असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती भजन करत असतात. याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलेलं असतं, भगवंताचं गुणगान गायलेलं असतं. भजनाचा हा विषय असतो. यामध्ये
काय साहित्य लागतं? टाळ, मृदुंग, पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीवर ईश्वराचं स्तवन, नामस्मरण काव्याच्या माध्यमातून इथं करलेलं असतं. मित्रांनो, या भजनाचे प्रकार असतात. एक आहे चक्री भजन आणि एक आहे सोंगी भजन. असे भजनाचे 2 प्रकार आहेत. व चक्री भजन म्हणजे काय? तर न थांबता चक्राकार फिरत राहणे आणि भजन गाणे. अशा प्रकारे चक्री भजनाचा हा एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे सोंगी भजन. आता या सोंगी भजनामध्ये काय होतं? देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद रूपात ते भजन सादर करत असतो. म्हणजे जो भजन सादर करतो तो देवाचं रूप धारण करतो, सोंग घेतो आणि भजन हे सादर करत असतो. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन हे लोकप्रिय केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते जर आपण पाहिलं, त्यांच्या ग्रामगीता या पुस्तकाचं आपण जर वाचन केलं तर आपल्याला त्यांच्या या भजनांच्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारे समाजाचं प्रबोधन केलं, समाजाला एक आरसा दाखवला आणि त्यासाठी त्यांनी साहित्य निवडलं खंजीर. आता हे जे खंजिरी असते म्हणून त्याला खंजिरी भजन असं म्हणतात. मित्रांनो, उत्तर भारतामध्ये संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई, संत कबीर यांची भजनं प्रसिद्ध आहे. उत्तर भारतामध्ये सुद्धा हा भजनाचा प्रकार आपण पाहू शकतो. मित्रांनो, त्याच्यानंतर तुलसीदासांचे, सूरदासांचे, मीराबाईंचे, कबीरचे भजनं जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही यूट्यूबवरती, टेलिव्हिजनवरती, रेडिओवरती किंवा तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या जे तर टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून ही भजनं तुम्ही ऐकू शकता. तुम्ही जर या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर निश्चितच तुम्हाला या सगळ्या जे संत आहे यांची भजनं तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो बघा, याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे. कर्नाटकामध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायलेल्या जातात. आता हे झालं कर्नाटकातलं. त्याच्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा मित्रांनो, कर्नाटकाचा विषय झाल्यावर गुजरातमध्ये सुद्धा संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायाला चालना दिली. महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन आणि कीर्तनाला प्रोत्साहन देऊन वारकरी संप्रदायाची पताका ही पंजाबपर्यंत भडकवलेली आहे. त्यामुळे नामस्मरणाला वैभव प्राप्त करून देण्याचं कार्य या भजनाने प्राप्त झालेलं आहे, भजनाने केलेलं आहे. म्हणजे भजनाने सर्वात मोठं कार्य कोणतं केलं आहे तर नामस्मरण या प्रकाराला त्यांनी वैभव प्राप्त करून दिलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण. अशा प्रकारे मित्रांनो, या पाठामध्ये आपण या 2 लोककलांचा आज अभ्यास केलेला आहे. पुढची जी लोककला आहे ती आहे कीर्तन. ते आपण पुढच्या तासाला अभ्यासू.